नमस्कार, मी मोतीचंद राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातर्फे माननीय पोलीस अधीक्षक श्री राजतिलक रोशन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज उस्मानाबाद शहरातील उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशन, आनंदनगर पोलीस स्टेशन येथील प्रतिष्ठित नागरिक, शांतता कमिटी सदस्य यांची बैठक घेण्यात आली। बकरी ईद निमित्त शासनाकडून जे सूचना आलेल्या आहेत, मार्गदर्शन आलेले आहेत, त्या अनुषंगानं या शांतता कमिटी सदस्यांच्या मार्फत समाजात एक निरोप दिला गेला। कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या जरी कमी असेल तरी पुढं वाढत जाणार या संदर्भात बातम्या आहेत, अंदाज आहेत। त्यामुळं ईद निमित्त कोणी ईदगाह या ठिकाणी किंवा मस्जिद या ठिकाणी नमाजानिमित्त कोणी गर्दी करू नये, कोणी त्या ठिकाणी नमाजाला जाऊ नये। त्याचप्रमाणे जी कुर्बानी दिली जाते या कुर्बानीच्या संदर्भानं सुद्धा कुठेही अस्वच्छता होऊ नये किंवा त्या योगानं कुठं काही प्रादुर्भाव होऊ नये, लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये या संदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे जे कार्यक्रम होतात किंवा पूर्वजांना नमस्कार करण्यासाठी कब्रस्तानमध्ये जाऊन गर्दी करतात, त्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी सूचना देण्यात आल्या। शांतता कमिटी सदस्यामार्फत अशी मागणी करण्यात आली की चंद्रदर्शनानुसार ईद साजरी करण्याचं ठरवलं जातं, त्यानुसार चंद्रदर्शन झाल्यानंतर लोकांची खरेदीसाठी झुंबड उडते। त्यामुळं लोकांना दुपारी 4 वाजेपर्यंत जी मुदत आहे ती मुदत वाढवून द्यावी अशा प्रकारची एक विनंती आहे। त्याचप्रमाणे कब्रस्तान परिसरात सध्या पावसाळ्यामुळं बऱ्याच ठिकाणी गवत माजलेलं आहे, काही ठिकाणी घाण साचलेली आहे, ती स्वच्छ करण्यात यावी, सोयीचं करून देण्यात यावं या संदर्भात सुद्धा मागणी करण्यात आली। त्यानुसार संबंधित विभागांना विनंती करण्यात आलेली आहे। संबंधित विभागाचे अधिकारीसुद्धा बैठकीला हजर होते, माननीय तहसीलदार साहेब हजर होते, DO साहेब हजर होते, जिल्हा परिषदेचे अधिकारी हजर होते। यांच्या समक्ष या सगळ्या बाबी सुरळीत करण्याचं किंवा पूर्तता करण्याचं धोरण या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे। आणि जी विनंती वेळेबाबत होती त्या संदर्भात माननीय जिल्हा दंडाधिकारी साहेब यांना विनंती करण्यात येईल आणि त्याबाबत माननीय जिल्हा दंडाधिकारी साहेब निर्णय घेणार आहेत। मीटिंगला या पोलीस स्टेशनचे श्री बुधवंत साहेब, त्याचप्रमाणे श्री चव्हाण साहेब हे सुद्धा उपस्थित होते, यांनीसुद्धा मार्गदर्शन केलं, तहसीलदार साहेबांनी मार्गदर्शन केलं। आणि या कोरोनाच्या काळामध्ये शक्यतो गर्दी टाळून सगळ्यांनी साजरी करावी, ईद साजरी करावी याबद्दल सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि गर्दी करू नये आणि प्रादुर्भाव टाळावा एवढं आवाहन नागरिकांना करण्यात येते।